दुःखाची असो की परिस्थिती दुःखाची असो, त्यात काय शोधायचं? आनंद शोधायचा महाराज. का आनंद शोधायचा माहिती? आपण कथेतही शिकलो, आनंद वस्तूत नाही, आनंद वस्तूत नाही. आनंद जर कुठे असेल तर तो आपल्या अंतरात आहे, आपल्या आत्म्यात, आपल्या चित्तात आनंद आहे. आणि तो आनंद आपल्याला शोधायचा आहे. परिस्थिती अनुकूल असो की प्रतिकूल असो, तो आनंद आपल्याला शोधायचा आहे. म्हणून चालू असलेला आपला हा भगवती सोहळा आणि या सोहळ्यातील आजच्या काल्याची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पांबराच्या वाट्याला आली, माझं परम भाग्य समजतो. अगदी 7 दिवस आनंदमय वातावरणामध्ये आपण सप्ताह पार पडला. मी कथेतही सांगत असतो की आनंदाचे दिवस अगदी धावत्या वेगाने जात असतात. बघा ना, असं कधी वाटलंही नसेल की 7 दिवस कधी निघून गेले. कोणी पारायणाचा आनंद घेतला, कोणी कथेचा आनंद घेतला, कोणी हरिपाठाचा आनंद घेतला, कोणी कीर्तनाचा आनंद घेतला. राहिले सालेल्यांनी भोजनाचा आनंद घेतला. पण सगळ्यांनी भरभरून आनंद घेतला. का आनंद घेतला? कारण हा सुख सोहळा हा सोहळा स्वर्गात नाही, हे आपल्याला कळलंय, हे आपल्याला माहिती आहे. या सोहळ्यामध्ये येण्यासाठी स्वर्गातल्या देवतांना सुद्धा इथे यावं लागतं. कारण हा सोहळा स्वर्गीचे अमरा इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमारा इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमरा इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमारा इच्छिताती देवा. रत्नवती भावा जन्मा, रत्नवती भावा जन्मा, मृत्युलोकी भावा रत्नवती भावा स्वर्गीचे अमारी इच्छिताची देवा, मृत्युलोकी व्हावा. महाराज, देवतांना सुद्धा स्वर्गात यावं, मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. ज्या वेळेला नामदेव महाराज कीर्तन करीत होते ना, नामदेव महाराज, ज्या वेळेला नामदेव महाराज कीर्तन करायचे, साक्षात जगाचा बाप यायचा कीर्तनात आणि नुसता येऊन बसत नव्हता, नाचत होता. बरं, नुसता नाचत नव्हता महाराज, धोतर सुटुस्तवर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवाय साबुदे कबीरा, बोला कबीरा, सावध होई देवाय साबुदे कबीरा, सावध होने बोले साधवा कबीरा. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा पितांबर. नामदेव कीर्तन करायचे महाराज, आणि जगाच्या बापाने नामदेव महाराजांच्या कीर्तनात यावं आणि एवढं नाचावं. देवाचा पितांबर गळात होता, देवाचं धोतर सुटत होतं. कबीरदास महाराज आले आणि देवाचं मनगड धरलं. देवा जरा भानावर राहा, खाली धोतर बघा. देवांना सुद्धा हा सोहळा पाहण्यासाठी मृत्यू लोकात यावं लागतं. आपण भाग्यवान आहे महाराज, भाग्यवान आहे. आपण या सोहळ्याचे अधिकारी झालो. म्हणून चालत असलेला आपला हा भव्य दिव्य सोहळा, या सोहळ्यामध्ये आमचे वयोवृद्ध तपवृद्ध, मी एक वाक्य नेहमी सांगत असतो की एखादं झाड कितीही जुनं असू द्या, त्या झाडाने फळ जरी नाही दिलं महाराज, तरी ते झाड सावली मात्र नक्की देतं. आमच्याकडं असं एक झाड आहे, जुनं आहे, पण ते अजून फळंही देतं आणि सावलीसुद्धा. असे आमचे बोरुडे बाबा, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. गोड गायन करता 78 पूर्ण झाले, 79 रनिंग आता बाबांना, 79 वय रनिंग आहे. पण या वयात सुद्धा परमार्थ करतात. का? हाडामासाचे वारकरी महाराज कितीतरी वर्षापासून पंढरीची वारी करतात. निष्ठावंत वारकरी, एकही वारी आयुष्यामध्ये चुकवली नाही त्यांनी. अशा वारकऱ्यांनी आपल्या कॉलनीत यावं,
हे मी तर म्हणेल आपलं परम भाग्य आहे महाराज. माणूस कसा दिसतो याच्यावर जाऊ नका महाराज. त्या माणसाच्या अंगात किती हजाराचे कपडे हे बघू नका. त्या माणसाचा अधिकार किती हे बघत चला महाराज. आज मी म्हणेल आमच्या परिसराचं वैभव आहे बोरुडे बाबा. कारण निष्ठावंत वारकरी महाराज, निष्ठावंत वारकरी. आणि अशा वारकऱ्यांमुळेच आज संप्रदाय टिकून आहे. मी माझं परम भाग्य समजतो की बाबा माझ्यासोबत जवळपास 7 ते 8 वर्षापासून राहतात माझ्यासोबत कार्यक्रमाला. जवळपास शहरामध्ये आमचे 17-18 नियोजन आहे. प्रत्येक नियोजनामध्ये बाबा असतात, प्रत्येक नियोजनामध्ये. आणि बाबांचा आशीर्वाद आहे म्हणूनच बाबांनीच मला या व्यासपीठावर उभा केलेला आहे. बाबांपासूनच माझी सुरुवात झालेली आहे. मला या व्यासपीठावरच ज्यांनी बसवलं महाराज, खऱ्या अर्थाने माझे गुरु आहेत बाबा. म्हणून बाबांचे देखील या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आमचे ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, बालगोपाल मंडळी या ठिकाणी, रामेश्वर महाराज लेंडे यांचे विद्यार्थी देखील या ठिकाणी आहेत. आता आजचा दिवस, आज बऱ्याच ठिकाणी काल्याचे कीर्तन आहे म्हणून आपली बरीच महाराज मंडळीसुद्धा आता गुतली महाराज. दरवर्षीचे कार्यक्रम असतात, सोडता येत नाही. दर तिथीला कार्यक्रम असतात. आता आमचे काही पुढं नवीन कार्यक्रम येतात. मग आम्हाला अशी पंचायत होती की मग तुमचा करावं तर दुसरा सोडावा लागतो आणि तो सोडला तर त्यांना राग येतो. म्हणजे ते काय आहे ना, धरलं का चावतो सोडलं का काय असं काहीतरी आहे ते मन. म्हणून अशी गत होती महाराज आमची. म्हणून सगळ्या मंडळींना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात, तुमचे देखील या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आणि चिंतनाला सुरुवात. विठाला विठाला. आपण सगळे भाग्यवान आहे कारण या सोहळ्याचे अधिकारी झालो महाराज. पण जीव सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुखाच्या मागे धावतोय. सुखाच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावतोय. का? जीवन जगण्यासाठी पैसा लागतोय ना. बेक बे बेदुने 4 बेत्रिक 6 बेचोक 8 चालू देऊ का 100 पर्यंत? बस असंच चालू आहे जीवाचं. सुख संसारात शोधतोय. कबीरदास महाराज एकदा पृथ्वी भ्रमण करत होते महाराज. पृथ्वी भ्रमण करता करता एका महिलेला दळण दळताना बघितलं. जात्यावरती. जातं माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे जातं? दळलंय का तुम्ही? किती खुंटे असतात जात्याला? टोटल किती खुंटे असतात मला सांगा ना. 2. अजून सांगा किती खुंटे असतात जात्याला? खाडेतही जातं पाहिलं नाही तुम्ही? जातं माहित नाही तुम्हाला? जातं माहिती आहे ना? माहिती आहे ना जातं? मग खुंटे किती असतात त्याला? हां, तुमच्या ठरवता की येऊ कमी चहा वगैरे घेऊन? हां, किती खुंटे असतात सांगा? 3 खुंटे. बरं, त्यांचे 3, तुमचे 2, तुमचे किती? तुमचे 3. तिसरा खुंटा कुठून आला मला शोध लावा लागेल आता. तिसरा खुंटा कुठून आणला नेमका? 2. बरोबर. ऐका आता इकडे लक्ष द्या. जात्याला 2 खुंटे असतात. एक हातात धरायचा आणि एक आतला खुंटा. असे 2. जीव शिव 2 खुंटे गा, प्रपंचाचे लेठे गे, लावणी पाची बोटे गा, लावणी पाची बोटे गा. जीव दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे लेठे गे, लावणी पाची बोटे गे तू. लावणी पाचे बोटे घे तू ये रे बा विठ्ठला. लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. कबीरदास महाराजांनी त्या महिलेला दळण दळताना बघितलं. चलते चक्के देख के दिया कबीरा रोए, 2 पाटन के बीच में
साबुत बचान कोय, साबुत बचान कोय, चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबुत बचाना कोय. त्या महिलेला दळण दळताना बघितलं, जितकेही दाणे त्या जात्यात पडते सगळे भरडल्या जाते, सगळे भरडल्या जाते. पण कबीरदास महाराजांनी चांगलं निरीक्षण केलं, चांगलं निरीक्षण केलं आणि चांगलं बघितलं. चक्के चक्के सब कहे, खिला न कहे कोई, खिले से लागे रहो, बाल न बाका होए, बाल ना बाका होय. चांगलं निरीक्षण केलं, जितकेही दाणे टाकते सगळे भरडल्या जाते, पण काही दाणे त्या जात्यामध्ये सुरक्षित आहे. कोणते दाणे सुरक्षित आहे? आतल्या खुंट्याजवळचे. जितकेही दाणे त्या खुंट्याला धरून आहे ते दाणे कसे? ते दाणे सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. ज्यांनी खुंटा सोडला ते काय झाले? भरडले गेले, रगडले महाराज. जो ही संसारात येणार तो काय होणार? भरडल्या जाणार महाराज. पण जो सप्ताह रूपी खुंट्याला, भगवत रूपी खुंट्याला, हरिपाठ रूपी खुंट्याला, भागवत रूपी खुंट्याला, कीर्तन रूपी खुंट्याला जो ही धरून राहील तोच या कलियुगामध्ये सुरक्षित राहील. विठाला विठाला. आज काला महाराज वास्तविक पाहता 10 ते 12 काला होता. 12ला सुरुवात झाली म्हणजे कीर्तन आपलं, आपण काही जास्त वेळ घेणार नाही कारण ऑलरेडी वेळ सुद्धा जास्त झालाय. आपण अवघ्या 15-20 मिनिटांमध्ये आपलं कीर्तन आटपणार. काला, आज काला आहे महाराज. काला या शब्दाचा अर्थ जरी कळाला तरी भरपूर झालं. कीर्तनातून नुसतं काला या शब्दाचा अर्थ जरी कळाला ना, म्हणा बरं पाठीमाग माझ्या, काला. काय? का आला, का आला, का आला, का आला. जिजामाता नगर मध्ये का आला, जिजामाता नगर मध्ये नाही महाराज. जन्माला का आला, काय करायचंय आणि काय घेऊन जायचंय याचं नाव काला महाराज. विठाला विठाला. सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या, कितीही दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 1 महिन्याचा असू द्या, 1 वर्षाचा असू द्या, शेवट कशाने होतो सांगा ना? शेवट कशाने होतो? काल्याच्या कीर्तनाने होतो महाराज. मंदिर खूप भव्य दिव्य बांधलं महाराज तुम्ही, मंदिर भव्य दिव्य बांधलं, पण मंदिराला पूर्णता कधी मिळते? बोला ना. हा, कळस बसलं. ज्ञानोबा सांगतात, मंदिराची कामा कळसो का परम गंगे शिव सिंधू प्रवेशो. बस एवढंच घ्यायचं आपल्याला. मंदिर छान बांधलं, फरशी लावली, खिडक्या लावल्या, सगळं लावलं, पण मंदिर पूर्णत्वाला गेलं का? केव्हा पूर्णत्वाला जाईल? जेव्हा त्या मंदिराला तुम्ही कळस बसवताल तेव्हा मंदिराचं काम पूर्णत्वाला गेलं. नदीचं वाहन कुठपर्यंत? वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर? लईच वायर ढिल्ले हो तुमचे. नदीचं वाहन कुठपर्यंत? वाड्याला जाऊन मिळत नाही. समुद्रापर्यंत. नदीकडे जाते. नदी वाड्याकडे कशाला जाईल महाराज? थोडं बोलण्याकडे लक्ष द्या ना, बोलण्याकडे लक्ष द्या ना. तुमचं मन डाळबट्टीकडे जात आहे का? नाही ना, असं काही नाही ना. थोडा वेळ मन इथं ठेवा, मग डाळबट्टी इथं आणू आपण. नदीचं वाहन कुठपर्यंत? जोपर्यंत ती समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. तुका बने गंगा सागरे संगमी, 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 तुका
समर्पक प्रमाणे महाराज गंगेचं वाहन नदीचं वाहन जोपर्यंत ती समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिला पूर्णता येत नाही. एकदा जिजामाता नगरच्या शाळेमध्ये जिजामाता नगरचा एक विद्यार्थी शाळेमध्ये होता. एकदम ढ होता. कुठल्याच प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. गुरुजीने एक प्रश्न विचारला पण तो मुलगा नेहमी कथेत कीर्तनात येत होता. बरं पखवाजा वाजायला लागला की पखवाजाजवळ जाऊन बसणार. एखादा गायक गायन करायला लागला की गायकाजवळ जाऊन बसणार. पण शाळेमध्ये ढ होता महाराज. गुरुजींनी वर्गात एक प्रश्न विचारला, मुलांना सांगा गोदावरी नदीचा उगम कुठून झाला? कोणालाच आलं नाही. पण एकट्या ते बाळू होता ना, बाळू जिजामाता नगरचा बाळू, त्याने हात वरती केला. कधी उत्तर न देणारा बाळू आज त्याने वर हात केला. गुरुजी म्हणे वा बाळू वा, शाबास. बाळू आज उत्तर देणार आणि सगळे ऐकणार. सगळ्यांना येतच नव्हतं. सांग म्हणे बाळू, गोदावरी नदीचा उगम कुठून झाला? म्हणे सर, नाशिक मध्ये ब्रह्मगिरी पर्वत आहे ना, ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम झाला. बाळू पुढे कुठं आली मग गोदावरी? म्हणे पुढे त्र्यंबकेश्वरला आली. बाळू पुढे कुठं आली? पुढे कोपरगावला आली. बाळू तिथून पुढे कुठं आली गंगा? म्हणे पुढे पैठणला आली. बाळू पैठणून कुठे गेली? म्हणे नांदेडला आली, परभणीला आली. बाळू तिथून कुठे गेली? म्हणे ती समुद्राला जाऊन मिळाली. बाळू समुद्रातून कुठे गेली? बाळू म्हणे सर आता तुमच्या डोंबल्यात गेली. का म्हणे? कारण गंगा एकदा समुद्रात जाऊन मिळाली, तिचा प्रवास संपला महाराज. तो जिजामाता नगरचा बाळू होता, तो काही साधारण बाळू नव्हता. म्हणून सप्ताह कितीही दिवसाचा असू द्या महाराज, कितीही दिवसाचा असू द्या, शेवट त्याचा काल्याने होतो. जे आपण दहीहंडी लावतो महाराज, कुठकुठले पदार्थ आपण त्यामध्ये पाहतो. मी आता तुम्हाला लीला वगैरे सांगणार नाही जास्त, थोडा कालाच समजून घेऊ आपण. काल्याच्या कीर्तनामध्ये दहीहंडीमध्ये कुठले कुठले पदार्थ असतात सांगा ना? लाही, अजून साखर, दही, बर सगळे. काला म्हणजे काय? काला म्हणजे काय? दोन वस्तू एकत्र येणं, याला काय म्हणायचं? काला. दही भाताचा, हरिनामाचा, हरिनामाचा खिचडी गाला, हरिनामाचा खिचडी गाला, हरिनामाचा खिचडी गाला, हरिनामाचा खिचडी गाला. मोहिला सागर, मोहिला साधना, हरिनामाचा खिचडी
खिचडी हरिनामाच्या खिचडी अनेक काले सांगितले हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा खिचडी काला. दोन वस्तू एकत्र येणं त्याला काय म्हणायचं? दूध आणि भाकर एकत्र येणं त्याला काय म्हणायचं? दारू आणि पाणी एकत्र येणं त्याला काय म्हणायचं? त्याला कालवा म्हणायचं. कालवा, काला नाही म्हणायचं त्याला. दोन वस्तू एकत्र येणं त्याला काला म्हणायचं. पण एक सांगू, दोन वस्तू नुसते एकत्र येऊन त्याला काला म्हणू नका. दोन वस्तू एकत्र येऊन ज्या वेळेला ते एकरूप होतील ना, त्याला खऱ्या अर्थानं काला म्हणायचं. विठाला कुंडली नमस्कार पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी विश्वकर्मा भगवान बोले भाई सब काला का आला? या काल्यामध्ये आपल्याला मुख्यतः दही पाहायला मिळतं. दही पाहायला मिळतं महाराज. आता एक सांगा, दही आणि लाही एवढी दुर्मिळ वस्तू आहे का महाराज? एवढी दुर्मिळ वस्तू आहे लही दही. जर आपण या मुरमुऱ्याचं घरी जर मोहऱ्या टाकून कोथिंबीर टाकून जर चांगली फोडणी दिली, चांगली फोडणी जर दिली तर चांगला पदार्थ होऊ शकतो महाराज. घरी सुद्धा चांगला सुशीला तयार होऊ शकतो ना. या लहीला मोहऱ्या टाकून कोथिंबीर टाकून चांगली फोडणी दिली तर घरी चांगल्यापैकी त्याचा सुशीला तयार होऊ शकतो. मग इथं एकमेकाच्या अंगावर पडून त्या लाहीसाठी आपण का परेशान होतोय? प्रश्न आहे, प्रश्न पडायला पाहिजे. काय घरी याला फोडणी देऊन चांगला सुशीला तयार करू शकतो, मग इथं एवढ्या गर्दीमध्ये येऊन एकमेकाच्या अंगावर पडून त्या लाहीसाठी आपण का परेशान होतोय? त्याचं कारण आहे, यातली दही सुद्धा सामान्य नाही आणि यातली लाही सुद्धा सामान्य नाही. वैकुंठातून देवाला सुद्धा यावं लागतं हा काला मिळण्यासाठी. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा पृथ्वी देवा स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, स्वर्गातल्या देवतांना सुद्धा हा काला भेटत नाही. तो काला आपण आज खातोय. आपण नाही काही कालाचे काही कालाचे काही कालाचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. खरं सांगू बाबा, आज मला हाच अभंग घ्यायचा होता काल्याच्या कीर्तनाला, हाच अभंग घ्यायचा होता. पण ऐन वेळेवर मी अभंग बदलावला. मला उपजून या पुढती येऊ काला खाऊ हाच अभंग मला घ्यायचा होता. पण आता आल्यानंतर असं वाटलं आपण तुझी हे संगती घेऊ म्हणून हा घेऊन टाकला. विठाला विठाला. यातलं दही सामान्य नाही आणि यातली लाही सुद्धा सामान्य नाही. प्रेमाचं दही आणि नामाची लाही आहे महाराज. अंतकरणात प्रेम निर्माण व्हावं, नाम मुखाला यावं, नाम मुखाला यावं आणि त्या नामामध्ये काय निर्माण व्हावं?
प्रेम निर्माण व्हावं महाराज. नुसतं नाम मुखाला येऊन चालत नाही महाराज, त्या नामामध्ये प्रेम सुद्धा पाहिजे महाराज. शबरी नुसतं नाम घेत नव्हती महाराज, त्या नामासोबत प्रेम सुद्धा होतं महाराज. शबरीचं एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं की जगाचा बाप, आपण कथेमध्ये पाहिलं, जगाचा बाप तिला भेटायला आला. रोज वाट बघायची, माझे राम येतील, माझे राम येतील, एक दिवस तरी माझे राम येतील. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. वाट बघायची महाराज, एक दिवस तरी माझे राम येतील. अंतकरणात जर भाव असेल, देवाला फक्त भाव आवडतो महाराज, भाव. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात ना, हो मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देवाशान पावायचा नाही रे, देवाशान भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, 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 देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून नाम मुखाला येणं आणि त्या नामामध्ये प्रेम निर्माण होणं, नाम मुखाला येत नाही महाराज. त्यासाठी अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं. जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही पाहू पुण्य केले, जन्मी आम्ही पाहू पुण्य येण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. मी नेहमी सांगत असतो, राम शब्द एवढा सोपा आहे, राम शब्द एवढा सोपा आहे, राम शब्द एवढा सोपा आहे, तोंड वाकडा सुद्धा करावं लागत नाही. पण राम हा शब्द मुखात येण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. जिजामाता नगर मध्ये एकूण लोकसंख्या एवढी नाहीच आहे महाराज, याच्यापेक्षा भरपूर जास्त आहे. पण संपत्ती, पैसा, प्रॉपर्टी ह्या गोष्टी जरी प्रारब्धाने मिळत असेल, पण परमार्थ पुण्याशिवाय मिळत नाही. पुण्यही काहीतरी जन्मोजन्मीची पुण्यही असेल महाराज तुमची, म्हणून तुम्ही या धर्ममंडपात आलात, म्हणून या धर्ममंडपात आला. नाही तर पाप माणसाला मंडपात येऊ देत नाही, पाप येऊ देत नाही मंडपामध्ये, दुसरंच काम काढतं मग पाप काहीतरी. पण हा रस्ता पाप दाखवत नाही महाराज. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहे. विठाला विठाला. देवकी उपवर झाली. आज काल्याचा कीर्तनकार हा बांधलेला असतो महाराज. कशाने? कशाने बांधलेला असतो? हा, रुमालाने. तुम्ही म्हणताल महाराज रोजचे कीर्तनकार जसं कंबर बांधतात तसं तुम्ही पण बांधलं. मग बांधलेला कशाने? आजचा कीर्तनकार विषयाने बांधलेला असतो. रोज कीर्तनामध्ये विषय इकडं तिकडं जरी थोडाफार झाला तरी चालतो, पण आजच्या कीर्तनकाराला त्या भगवंताच्या चरित्राचाच उच्चार करावा लागतो.
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आज त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा आज उच्चार करावा लागतो बरं, आचार नाही करावा लागत, फक्त उच्चार करावा लागतो. मी त्या दिवशी सांगितलं, आचार जर करायचा प्रयत्न केला तर मार खाऊन आल्याशिवाय आचार नाही करायचा आहे, फक्त उच्चार करायचा आहे त्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा. कारण त्याला 16,108 होत्या. आपण एकीत परेशान आहे महाराज, त्याची बरोबरी आपण करू शकत नाही. त्याने 12 अग्नी डाव गिळला होता, आपल्याला बिडीचा चटका दिला तर आपण 50 वेळा उड्या मारतो महाराज. त्याची बरोबरी आपण करू शकत नाही महाराज. त्याला 16,108 होत्या. आपण एक मध्ये खूप परेशान आहे महाराज. पहिल्या वर्षी चंद्रमुखी, दुसऱ्या वर्षी सूर्यमुखी, तिसऱ्या वर्षी ज्वालामुखी, चौथ्या वर्षी तू बी दुखी मै बी दुखी. अशी गंमत आहे महाराज आपल्याला. देवकी उपवर झाली, कंसाची बहीण आहे देवकी, आणि विवाहाचं आयोजन केलं. मग विवाह कुणासोबत लावून द्यायचा तर कंसाचे बालपणीचे मित्र आहे महाराज वसुदेव. वसुदेवाशी विवाह आयोजित केला. थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. वरात काढली महाराज. ऐन गावाच्या मधोमध वरात आली आणि आनंदाच्या कार्यामध्ये एक दुःखाचं विरजन पडलं कंसाला. अरे कंसा, ज्या बहिणीचा तू एवढ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न करतोय ना, याच बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वैरी म्हणून जन्माला येणार आहे. अरे कंसा, तो माझ्यावर भरोसा. अशीच आकाशवाणी झाली महाराज. आता कंसाने काय केलं महाराज, कंसाने तलवार काढली आणि कंसाला वाटलं जर हिच्या पोटी जन्माला येणाऱ्या 8व्या पुत्रापासून जर धोका असेल ना, मग हिलाच ठेवायचं नाही ना. माणूस काय करतो महाराज माहिती, माणूस गरजेनुसार व्यक्तीला जवळ करतो आणि सोयीनुसार दूर करतो महाराज. गरज पडली का व्यक्तीला जवळ करायचं आणि आपल्या सोयीनुसार दूर करायचं महाराज. थोडं सोपं सांगू का? चहात माशी पडली तर तुम्ही काय करता? माशी फेकून देता का चहा फेकून देता? बोला ना. चहात माशी पडली तर तुम्ही काय करता? चहा फेकून देता. बरं, तीच माशी जर तुपात पडली तर? बोला ना, बोला ना. तीच माशी जर तुपात पडली तर काय करता? नुसतं माशी काढून टाकत नाही महाराज, ती माशी अगोदर चोखता आणि मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. विठाला सोपं आहे महाराज, सोपा हिशोब आहे. चहा 5 रुपयाचा आहे, चहा फेकायला पुरतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशी फेकायला परवडते महाराज. माणूस माणसाला गरजेनुसार जवळ करतो, सोयीनुसार दूर करतो महाराज. आज कंसाच्या बुद्धीत बदल झाला. कंसाला वाटलं जर माझं मरण हिच्या पोटी येणाऱ्या 8व्या पुत्रापासून आहे ना, मग हिलाच जिवंत नाही ठेवायचं. तलवार काढले महाराज घेऊन. कंसाने तलवार काढली आणि कुणी हात धरला? वसुदेव आडवे आले महाराज. जे हुशार लोक राहतात ना, हुशार लोक काय करतात महाराज माहिती? आलेलं संकट डायरेक्ट मिटवीत नाही महाराज. त्यांना माहिती आलेलं संकट जर डायरेक्ट मिटत नसेल तर आलेलं संकट काय करायचं, थोडं दूर लोटायचं महाराज, थोडं दूर लोटायचं. कारण माणसाचा स्वभाव आहे महाराज, राग जास्त काळ राहत नसतो व्यक्तीचा. रेखा मॅडम, राग व्यक्तीचा जास्त काळ राहत नसतो. एखाद्याचे भांडणं होऊ द्या महाराज, तो म्हणतो मी तर बदला घेणारच, मी तर बदला घेणारच, आणि 8 दिवसांनी त्याला जाऊन भेटा. जाऊ द्या, झालं रागाच्या भरात, दिलं मी ते सोडून. काय म्हणतो तो? झालं रागाच्या भरात, दिलं मी ते सोडून. का?
कारण कालांतराने व्यक्तीचा रागामध्ये बदल होतो महाराज. वसुदेवाने तेच केलं महाराज. वसुदेवाला माहित होतं की आज कंस रागामध्ये आपल्याला फक्त एकच करायचं, आलेलं संकट काय करायचंय, थोडं लांबवायचंय. वसुदेवाने हात धरला कंसाचा. अरे मूर्ख आहे का तू कंसा, बहिणीच्या हत्येचा पातक तुझ्या मस्तकावर घेतो तू, एवढा मोठा तू राजा आणि तू काय करतो, एका स्त्रीची हत्या करतो. एक काम कर, तू आम्हाला दोघाला इकडे ठेव, बंदी शाळेत ठेव. अगरबत्ती चालू कर. अगरबत्तीचा वास मला महाराज अर्ध्या किलोमीटरवर जरी असला तरी मला येतोच 100%. राहू द्या राहू द्या राहू द्या बरं, ठीक आहे राहू द्या. विठाला विठाला. वसुदेवाने काय केलं महाराज, वसुदेवाने कंसाला सांगितलं, कंसा तू आम्हाला बंदी शाळेत ठेव, जन्माला येणारा प्रत्येक जीव तुला समर्पित करू, प्रत्येक जीव समर्पित करू महाराज. कंसाला ते पटलं महाराज. कंसाने काय केलं, वसुदेव देवकीला बंदी शाळेत ठेवलं. पहिलं बाळ जन्माला आलं, रडायला लागलं. कंस आला महाराज. कंसाने त्या बाळाला पाहिलं. कंसाला दया आली महाराज. आपल्याला आकाशवाणी, आपल्याला धोका कितव्या पुत्रापासून आहे, 8व्या पुत्रापासून. दया आली महाराज कंसाने. कंसाने सोडून दिलं महाराज त्या बाळाला. पण नारद आले. नारद कोण आले, नारद. नारद म्हणजे जिसकी कोई भी बात रद्द नहीं होती उसे क्या कहते हैं, नारद. असे नारद प्रत्येक कॉलनीत राहते बरं. काही नारद प्रत्येक कॉलनीत राहते. रामभाऊच्या पोराला पाहुणे पाहायला आले महाराज. एक नारद वाट्यावरच बसलेला होता. एक नारद वाट्यावरच बसलेला होता. पाहुणे आले, राम राम घातला, राम राम. नारद म्हणतो कुणीकडे आले, म्हणे रामभाऊच्या पोराला पाहायला आलो. रामभाऊच्या पोराला, त्याला तर घुरा येतं म्हणे. मोडली महाराज सोयरीक, मोडली ना सोयरीक. गेले महाराज, मोडली सोयरीक. रामभाऊचे घरचे त्याला भांडायला घरी. त्याने अरे मी सभागती म्हणलो. अरे तू सभागती म्हणला पण त्याचं आयुष्याचं वाटोळं झालं ना. चांगलं बोलतच नाही महाराज. काही लोक चांगलं बोलतच नाही. चांगलं बोलावं महाराज. एखाद्यानं गाडी घेतली, चांगलं बोलावं, वा 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 छान झालं बरं तुम्ही गाडी घेतली, चांगलं झालं तुम्ही गाडी घेतली. आडी अडचणीत आम्हाला काम येईल, हा तसा नाही म्हणत. हा बाजूला येतो ना म्हणतो त्याच्याकडे तरी काय आहे, हप्त्यावर घेतली असन. चांगलं बोलावं महाराज. साचा निमवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. माणसाचं बोलणं मवाळ असावं महाराज, मवाळ. याच वाणीने रामही बनता येतं आणि याच वाणीने रावणही बनता येतं महाराज. विठाला विठाला. 6 मुलं जन्माला आली. कंसाने 6 मुलं मारली. 7वा गर्भ योग मायेने रोहिणीच्या गर्भामध्ये पळवला. ज्या वेळेला 8व्यांदा देवकी मातेला गर्भधारणा झाली, देवकी मातेच्या चेहऱ्यावर आज तेज होतं. बंदी शाळेमध्ये लख प्रकाश पडलेला होता. साक्षात 8 वर्षाची चतुर्भुज स्वरूपाची मूर्ती वसुदेव देवकी समोर उभे ठाकले महाराज. वसुदेव देवकीने नमस्कार केला देवाला. देवकी मातेने सांगितलं, देवा तुम्ही आमच्या पोटी जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही जर 8 वर्षाचे होऊन जन्माला आलात, तुम्हाला आमचा मुलगा कोण म्हणेल. देवाने सांगितलं मी छोटं होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काही सांगायचंय. काय सांगायचंय, मला इथं ठेवू नका, कुठे घेऊन जा. नंदाच्या
मला कुठे घेऊन जा? गोकुळाला घेऊन जा. आणि भगवान श्रीकृष्णाने छोटं रूप धारण केलं. वसुदेवाने टोपली घेतली, टोपलीमध्ये देवाला ठेवलं. आपण भागवतामध्ये ही सगळी कथा ऐकली. आणि घेऊन गेले महाराज देवाला. मध्ये यमुनेने रस्ता अडवला. यमुनेचे अनेक प्रश्न होते, अनेक प्रश्नाची उत्तरं देवाने दिली. गोकुळात गेले महाराज. गोकुळात जाऊन पोहोचले. नंदबाबाची बहीण सुनंदा, हिला माहित होतं की लाली जन्माला आली. लाला कुठून आला? ज्या वेळेला लालाला बघितलं, ताली बेलन घेतली, माडीवर गेली. अरे वो नंदग्राम निवासी हो, नंदजी को लाला भयो हे लाला. एक महिलेला माहित झालं महाराज. संपूर्ण गोकुळामध्ये चर्चा पसरली. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली. यशोदेच्या घरी, नंदबाबाच्या घरी कान्हाने जन्म नाही घेतला, आनंदाने जन्म घेतलाय. आनंदाने आणि सगळे लोक गोकुळातले सगळे लोक स्वागत करू लागले. कृष्णाचं, भगवान श्रीकृष्णाचं स्वागत करू लागले. सुस्वागतम कृष्णा, Yeah.
झालं, सगळ्या गोकुळात वार्ता पसरली. जगात 2 नेटवर्क खूप फास्ट आहे. जगात 2 नेटवर्क खूप फास्ट आहे महाराज. एक ईमेल, इकडे लक्ष द्या. जगात 2 नेटवर्क खूप फास्ट आहे. एक ईमेल आणि दुसरा फिमेल. एक ईमेल आणि दुसरा फिमेल. विठाला विठाला. जिजामाता नगर मध्ये सप्ताह ठरला महाराज. फक्त एखादा महिलेला सांगायचं. ती महिला दुसऱ्या महिलेला सांगते, बाई मी तुला म्हणून सांगते बरं, कोणाला सांगू? ती दुसऱ्या महिलेकडे जाते, बाई मी तुला म्हणून सांगते बरं, कोणाला सांगू? एखाद्या गोष्टीचा जर प्रचार करायचा असेल तर फक्त महिलांना सांगा महाराज. जिजामाता नगर मध्ये तर पसरतीच गोष्ट, कुठली गोष्ट असू द्या, पण आजूबाजूच्या कॉलनीत सुद्धा विठाला विठाला. नंदबाबाच्या घरासमोर गर्दी झाली, सगळं गोकुळ जमा झालं. गवळणी आले, गोपिका आले, सगळे आले महाराज. गवळणी देवाला पाहायला गेला. एक गवळण पाहायला गेली. बाहेरच्या गवळणींनी विचारलं, कसा दिसला तुला? बाई त्याला पाहिल्या पाहिल्या त्याने माझं मनच वेधून घेतलं. भोजने महाराजाचा नंबर लो आता तुमच्यासाठी बरं. आता दुसरी गवळण गेली आणि देवाला पाहिलं. बाहेरच्या गवळणींनी त्या गवळणीला विचारलं, तुला कसा दिसला ग? त्या गवळणीने सांगितले, त्याला पाहिल्या पाहिल्या मी माझं याती कुळ गोत्र सगळं हरवून गेले. वेगवेगळा दिसला. आता तेवढं सांगायला वेळ नाही. सगळ्यात जर गवळणींना कसा दिसला ते सांगायचं तर पुढे चला. भगवंत हळूहळू मोठमोठे व्हायला लागले. भगवान मोठे व्हायला लागले, रांगायला लागले. हळूहळू भगवान अजून मोठे झाले. देवाला आता मित्र झाले. गावात एखादा श्रीमंताचा मुलगा जर असला त्याला मित्र बनावं लागत नाही, त्याचे मित्र ऑटोमॅटिक. देव नंदबाबाचे चिरंजीव, नंदबाबाचा मुलगा. नंदबाबा श्रीमंत होते महाराज. देवाला ऑटोमॅटिक सगळे मित्र कंपनी तयार झाली. आता सगळ्यांना जमा केलं देवाने आणि देवाने सांगितलं, मित्रांनो, गोपाळांनो, आपल्याला आता चोऱ्या करायच्या म्हणे. चोऱ्या काय करायचं म्हणे? चोऱ्या करायच्या. गोपाळांनी विचारलं, देवा त्याचं पाप लागणार नाही का? मला असंच एका महिलेने विचारलं, महाराज चोऱ्या केल्याचं पाप लागत नाही का? त्या महिलेला सांगितलं, मावशी भागवतामध्ये एक ओवी, ती ओवी जर वाचली ना पापच लागत नाही.
त्या मावशीने 12 वेळेस भागवत ऐकलं, वाचलं महाराज, 12 वेळेस वाचलं. महाराज ती ओवी सापडलीच नाही. म्हटलं मावशी अशी कुठं ओवी असते का? चोरी चोरी आहे ना महाराज, चोरी चोरी आहे. देवाने सांगितलं आपल्याला चोरी करायची, पण कशाची चोरी करायची? जे गोकुळामध्ये मुबलक आहे आपल्याला फक्त त्याची चोरी करायची. आज ताक तुम्हाला मिळतंय, पण नवनीत, तूप, लोणी हे सगळं मथुरेला जातं, ते तुम्हाला खायला मिळत नाही. आपल्याला त्याची चोरी करायची. आणि देवाने सांगितलं तुम्ही जर माझे मित्र आहात ना, तुम्ही जर ताक पिणारे जर असाल तर तुम्ही माझे मित्र नाहीत. ताकाने काय होतं? बोला पुरुष मंडळी, पुरुष मंडळी इकडं पहा. कोकाटे साहेब, ताक पिल्याने काय होतं? ताक पिल्याने काय होतं? हा, गुंगी येते. बरोबर, कोकाटे साहेबांनी सांगितलं. ताक पिल्याने काय होतं? गुंगी येते. मग देवाने गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो तुम्ही जर गुंगी येणारं जर औषध घेत असाल, काय लक्ष द्या बरं, तुम्ही जर गुंगी येणारं जर औषध घेत असाल तर तुम्ही माझे मित्र. काय गुंगी कशाने येते? तुम्ही जर गुंगी येणारं जर औषध घेत असाल तर तुम्ही माझे मित्र. लईच वायर ढिल्ले हो तुमचे. विठाला विठाला. देवाने पहिली चोरी घरापासून केली. उखळावर चढले, मटकी फोडली, भरपूर दही तूप लोणी खाल्लं. मैयाला आवाज गेला, खडखड खडखड आवाज गेला. मैया उठली, मैयाने पाहिलं. काना काय झालं रे? कानाने सांगितलं मैया चोर आले होते म्हणे, पळून गेले. सगळं दही तूप लोणी खाल्लं. देवाच्या तोंडाला लोणी लागलेलं होतं महाराज, लोणी. देव आरशाजवळ जातात, मैयाला सोबत घेतात आणि आरशामध्ये देव चोर दाखवतो महाराज मैयाला. तो बघ म्हणे चोर, त्याच्या तोंडाला लोणी लागलंय म्हणे. महाराज ती मैया किती भाग्यवान होती महाराज, जगाचा बाप तिला आरशामध्ये चोर दाखवतोय महाराज. काय भाग्यवान आई होती महाराज ती. आता भरपूर मित्र कंपनी जमा झाले. गवळ्याच्या पोरासोबत खेळता खेळता देवाने माती खाल्ली. बलराम दादाने घरी जाऊन सांगितलं, आई मैया कानाने माती खाल्ली, आण कानाला पकडून. कानाला पकडून आणलं. काना सांगतोय मैया बलराम दादा खोटं बोलतोय. आई कुणाचं ऐकू नको आणि मला कुणाच्या ऐकण्यावरून मारू नको. बलराम दादा खोटं बोलत आहे, मी माती खाल्ली नाही. आई ग नाही झाली ना माती, आई नाही झाली ना माती.
माती खाल्ली नाही काना, तू माती नाही खाल्ली ना, मग हा करून दाखव, हा करून दाखव. कान्हाने ज्या वेळेला आ करून दाखवलं महाराज मैयाला, मैयाने कान्हाच्या मुखामध्ये पाहिलं. समस्त पृथ्वी ब्रह्मांड सर्व सर्व सृष्टी त्या मैयाला कान्हाच्या मुखामध्ये दिसली महाराज. त्याच वेळेला मैयाला कळालं हा कोणी साधारण नाही, हा कोणी साक्षात भगवान आहे. पण देवाला वाटलं जर मैयाला कळालं मीच देव आहे, मला आईचं प्रेम मिळणार नाही. आता देव होते महाराज ते, देवाने मैयाला लगेच विस्मरित करून टाकलं महाराज, लगेच विस्मरित करून टाकलं. आता देव चोऱ्या करायला लागले हळूहळू. ललिताच्या घरी चोरी केली, पहाटे पहाटे गेले, खाटेचा पाय आणि ललिताचा पाय बांधून टाकला. सकाळ झाली पण खडखड खडखड आवाज आला. कान्हाला पकडलं. कान्हा, एवढा मोठा श्रीमंत तू, नंद बाबाचा मुलगा, तुझ्या गाईचे खुरा सोन्या, तुझ्या गाईचे खुरा चांदीचे, शिंग कशाचे आहेत? सोन्याचे आहेत. एवढा श्रीमंत तू आणि तू काय करतो? चोऱ्या करतोस. थांब, तुला मैयाकडे घेऊन जाते. ललिता निघाली महाराज. देवाला हातात धरलं, कृष्णाला हातात पकडलं आणि यशोदेच्या घराकडे निघाली. पती सकाळच्या दिनचर्यावरून येत होते महाराज. कान्हा म्हणतो, मैया तुझे रटरट हात ग, माझे नाजूक नाजूक हात, हात तरी बदलव ग. ललिताने हात बदलायचा प्रयत्न केला. देवाने लीला केली, पतीचा हात घेतला आणि ललिताच्या हातात देऊन टाकला महाराज. आणि शिव्या देत शिव्या देत शिव्या देत निघाली महाराज यशोदेच्या घरी. जशी यशोदेच्या घरी गेली महाराज, आता देव दारातच बसलेले होते. ललिताने बघितलं देवाला, जर कृष्णा दारात बसले मग हातात कोण आहे? मग हातात पाहिलं महाराज, हातात तर स्वतःचा पती दिसला. ललिता लगेच मागे फिरली. पुन्हा कान्हा ललिता समोर आला. अगे ललिता, मजा आली ना? त्यावेळेला ललिताला वाटलं की 100% देवच होता महाराज. आता विशाखा भेटली. काय रे कान्हा, ललिताची तर खूप फजिती केली तू. कान्हा म्हणतो, तुझ्या घरचं निमंत्रण देऊ राहिली का आता? विशाखा म्हणते, येऊन तर बघ माझ्या घरी. देव म्हणतो, हिचा घर नंबर टिपून घ्या रे मित्रांनो. घर नंबर टिपून घेतला आणि सांगितलं हिच्या घरी रात्री नाही जायचं, पहाटे पहाटे जायचं. त्या गोपिकेचा नवरा गवळी, लांब दाढी होती, हाईट न बुट्टा होता. देव पहाटे पहाटे जातात, अनेक गोपाळ घरात घेतात. तिच्या वेणीची आणि गवळ्याच्या दाढीची गाठ मारली महाराज, गाठ मारली. भरपूर दही तूप लोणी खाल्लं, निघून आले. सकाळ झाली, दूधवाला आला. का घर उघडत नाहीये, दरवाजा का उघडत नाहीये म्हणून खिडकीतून डोकून पाहिलं महाराज. गवळी आणि गवळण गाठ सोडण्याचा प्रयत्न करत होते. तिसरी आली धावली, मन गवायचा विडाला 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 विडाला
बस राहू दे तसंच राहू दे वरती राहू दे टाकून दे बस खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा वेळ आहे अजून 5 मिनिटं थोडं खाली बसा विठाला विठाला दही अंडी बांधून घ्या लगेच पाच मिनिट बस बसा खाली बसा मुलांना खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा आता इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या त्या गवळणीने आणि त्या गवळ्याने ती गाठ सोडण्याचा खूप प्रयत्न केला दाढीची आणि वेणीची गाठ होती महाराज अनेक प्रयत्न केले गाठ काही सुटत नव्हती कारण ती गाठ ब्रह्मगाठ होती देवाने मारली होती महाराज नवरा कितीही दारू पिऊन येऊ द्या तरी बायको वट पौर्णिमेला 7 फेरे मारतेच महाराज 7 जन्मी हाच पती मिळू दे ही आपली संस्कृती महाराज दूधवाल्याने सांगितलं कृष्णाला काय म्हटलं का म्हणे हो ही गाठ फक्त देवच सोडू शकतो म्हणे देवाकडे जातात आणि गाठ सोडतात त्यावेळेला गोपाळांनी देवाला सांगितलं देवा खरं सांगू तुझ्या संगतीत आल्यापासून आम्ही खूप निश्चिंत झालो या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हरे तुझी संगती तुझी संगती साडी आमची निसिंते आमची निसिंती नाही हरि जय जय
हरी जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय गोपाळ सांगतात, देवा तुझ्या संगतीत आल्यामुळे आम्ही निश्चिंत झालो महाराज. निश्चिंत माणूस निश्चिंत जो जन्माला आलाय तो कधी निश्चिंत होत नाही महाराज. संसारात कधी निश्चिंत होत नाही. एक सांगू तुम्हाला, वस्तूला वस्तू म्हणून जर स्वीकारलं ना त्याचं दुःख नाही. थोडं लक्षपूर्वक ऐका म्हणजे समजेल. वस्तूला वस्तू म्हणून जर स्वीकारलं तर त्याचं दुःख नाही, पण ती माझी वस्तू म्हणून जर स्वीकारलं तर दुःख आहे. या माईकला माईक म्हणून स्वीकारला तर दुःख नाही, पण या माईकला माझा माईक म्हणून जर स्वीकारलं, माझा माईक. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, गायक म्हणे माझ्या माईकला आवाज द्या, दुसरा गायक म्हणे माझ्या माईकला आवाज द्या. मी म्हटलं थोडाफार राहिला असेल तर माझ्या माईकला सुद्धा, पण सिस्टीमवाला म्हणे मी 5 लाख रुपये घातले, सिस्टीम घेतली आणि हा माईक यांचा कधीपासून झाला. विठाला विठाला. वस्तूला वस्तू म्हणून स्वीकारा महाराज, दुःख नाही, पण त्या वस्तूला माझी वस्तू म्हणून स्वीकारला तर दुःख आहे. घरामध्ये LED घेतलंय, सुख झालं की दुःख झालं? सुख झालं महाराज. घरामध्ये फ्रीज घेतलंय, सुख झालं का दुःख झालं? घरामध्ये AC घेतली, सुख झालं की दुःख झालं? सुख झालं ना महाराज. बरं 1 महिन्यानंतर MECBचं बिल आलं, सुख झालं का दुःख झालं? बोला ना, बोला ना. सुख झालं का दुःख झालं? दुःख झालं महाराज. घेतलं त्यावेळेला सुख झालं, पण वस्तूला वस्तू म्हणून स्वीकारा, दुःख होणार नाही. ज्या वेळेला तिला माझी वस्तू म्हणून स्वीकाराल महाराज, त्यावेळेला दुःख पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. आज गोपाळ देवाला सांगतात, देवा तुझ्या संगतीत आलोय ना, आम्ही निश्चिंत झालो. निश्चिंत. संसारामध्ये व्यक्ती निश्चिंत नाही महाराज, फक्त चिंता आहे. चिंता, फक्त चिंतित आहे महाराज. व्यक्ती चिंता आहे महाराज. चिंता जन्मल्यापासून मरेपर्यंत चिंता आहे. माझं कसं होईल, अभ्यासात माझं कसं होईल, लग्न झाल्यावर मुलांचं कसं होईल, चिंता आहे महाराज संसाराची. घरावर दुसरा मजला कधी होईल, सगळ्यात मोठी चिंता आहे. शेजाऱ्याने 3 मजली बांधलं, चिंता आहे महाराज, चिंता आहे. आपलं कधी होईल? एक सांगू,
माणूस स्वतःच्या दुःखाने एवढा परेशान नाही, तेवढं दुसऱ्याच्या सुखाने जास्त परेशान आहे महाराज. म्हणून संगती जर करायची असेल तर भगवंताची संगती करा. अरे ज्या देवाने जितकेही नाते दिले स्वीकारले, बाप जसा दिला स्वीकारला, माय जशी दिले, सगळे नाते होते, सगळे जसे दिले तसे स्वीकारले महाराज. पण देवाने एक नातं आपल्याला बनवायचं सांगितलं, ते म्हणजे संगती. संगती आपण कुणाच्या संगतीत राहतो आणि कोणत्या वातावरणात राहतो हे खूप याच्यावर खूप अवलंबून आहे महाराज, खूप अवलंबून आहे. आता सांगण्यासाठी खूप काही आहे महाराज, खूप काही आहे. आता आपला विषयच भागवत असल्यामुळं काल्याचं कीर्तन आपण दिवसभरही करू शकतो, कारण आपला विषयच तो आहे ना महाराज, विषयच तो आहे आपला. आपण 7 दिवस याच विषयावर बोलत आलोय. त्यामुळं पण काही वेळेचं भान असतं. कोणी बट्ट्याचं वाट बघताय, बट्ट्या कोणाची तरी वाट बघताय. म्हणून सगळ्याच गोष्टीचं भान ठेवून आपल्याला चालावं लागत असतं महाराज. म्हणून सगळ्यांनी या सोहळ्यामध्ये येऊन सगळ्यांनीच या सोहळ्यामध्ये येऊन सहभाग घेतला. सगळ्यांनी भरभरून सहकार्य केलं. झालेली सेवा गुरुवर्य भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या चरणी समर्पित करतो आणि याच सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर मावले, बोलत असताना आपण सूचनेमध्ये असो, भागवत कथेमध्ये असो किंवा कीर्तनात असो महाराज, जितकंही बोलत असताना जर एखादा शब्द निघून गेला असेल, तुमच्या सगळ्या मायबापांची माफी मागतो. जे पण चांगलं असेल ते नक्कीच घरी घेऊन जा. आणि परमार्थ करतोय आपण, सप्ताह करतोय, काहीतरी स्वतःमध्ये बदल करून घ्या. मी नेहमी सांगत असतो, सप्ताह करून जर 2 लोकांनी जर माळी घातल्या, आपल्या सप्ताहाचं चीज झालं महाराज. जर माळ नसेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. व्यसन करू नका. आईवडिलांना सांभाळा. देव प्रत्येकाच्या घरात जाऊ शकत नाही, म्हणून त्याच्या रूपामध्ये त्याचे अंश म्हणून त्याने आपल्या घरात 2 पाठवले. मातृ आणि पितृ, त्यांची सेवा करा महाराज. नाही तीर्थयात्रा करता आल्या नका करू, नाही मंदिरात जाता आलं नका जाऊ, पण घरामध्ये जे मातृ आणि पितृ आहेत त्यांची सेवा करा महाराज. त्यांना जीव लावा. काहीतरी सप्ताह करून काहीतरी बदल होणं अपेक्षित आहे. जिजामाता नगरमध्ये खूप पैसा झाला म्हणून सप्ताह पण केलेला नाही आहे महाराज. ज्ञानोबराय तुकोबराय यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचावेत. विश्वकर्मा भगवंताचे विचार घराघरापर्यंत पोहोचावेत. आणि खरं सांगू, या जागेवरती पहिल्या दिवसापासून रंगदेवता निर्माण झाली. पहिल्या दिवसापासूनच रंगदेवता आली. का आली माहिती आहे? कारण ही जागा पवित्र आहे. विश्वकर्मा भगवान ज्या ठिकाणी वास करतात महाराज, ज्या ठिकाणी राहतात, त्या जागेवरती का रंगदेवता येणार नाही महाराज? आणि तो विश्वकर्मा भगवान का आपल्या सर्वांना सद्बुद्धी देणार नाही? मला असं वाटतंय की आपल्या या कार्यक्रमासाठी जवळपास अजून 30,000 रुपये वर्गणी कमी असेल असं मला वाटतं. कारण काल कीर्तनाच्या अगोदर 61,000 रुपये वर्गणी या ठिकाणी जमा झाली होती. आता ते साधू संतांच्या रूपामध्ये जी ज्ञानोबराय तुकोबरायांच्या रूपामध्ये जी महाराज मंडळी आपल्या कॉलनीमध्ये आलीत, हे कट करा ना शूटिंग.